आधार तो भावा ऐसी आस करी देवा तुम्हा पाशी काय उणे काय वेचे समाधाने सेवेच्या अभिलाषे मन बहु झाले पिसे तुम्हा पाशी काय उणे काय वेचे समाधाने अरे भक्ता पराधीना अरे भक्ता पराधीना तुका म्हणे नारायणा तुम्हा पाशी काय उणे काय वेचे समाधाने येईवो 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 धावोनिया विलंब कबाया लावियला कृपाळे हो विलंब कबाया लावियला कृपाळे येईवो 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 धावोनिया विलंब कबाया कृपाळे विलंब
धावनिया विलंब गवाया लावेला जुबाड ओ विलंब गवाया यैवो 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 धावनिया विलंब गवाया लावेला जुबाड विलंब गवाया लावेला येवो 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 धावनिया विलंब काबाया लाविला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेद के कोठे गुंतली समाये विश्वव्यापके येवो 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 धावनिया विलंब काबाया लाविला कृपाळे समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपाणि मण्डनमण्डनानां तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता हृदय आपले चौफाळून बलेबरी बैसो पावले शिवरूंची किंवा आत्मरूप गणेशू केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण शिवरूंचे जयाचे न्याटवे शब्द सृष्टी अंगवेजे सारस्वता गवेजे बेसी कृत्व गोडपणे अमृताती पारून येणे रस होती ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरती गुण दे हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय हृदय गिवसी तदाय एवढे भाग्य वय उन्मेषासे ते नमस्कारून आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरताई से म्हणे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदांभूज तेजस्फुरदिक प्रदेशम विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं विवादे विषादे प्रमादे प्रवासे चानिले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गते स्वं त्वमेका भवानी गते स्वं त्वमेका भवानी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते अनादि निर्गुण प्रगति भवानी अनादि निर्गुण प्रगति भवानी ओ महिषासुर मर्दना लागुनी विविध तापाची करावया झाडणी ओ भक्तांनी तू पावती निर्वाणी तू पावती निर्वाणी तू पावती निर्वाणी तू पावती निर्वाणी ओ ऐका जोगवा लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागे
अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा. रिपीट आणि इको बंद करत. रिपीट बंद करत, इको बंद करत. भगवान परमात्म्याच्या वेगवेगळ्या लीलेअंतर्गत भगवान परमात्म्याने घेतलेली रूप, त्याचे विग्रह वेगवेगळ्या पुराणांमध्ये आपल्याला तो समावेशित दिसतो. वेगवेगळ्या रूपाने परमात्मा नटलेला आहे, तो स्वतः सिद्ध नटलेला आहे. आणि जसा तो नटलेला आहे वेगवेगळ्या रूपात दिसतो, म्हणून तर साधू संतांनी त्यांचं वर्णन केलंय. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यास, बाप रखमा देवर खूण बाण जे कैसे, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनंत रूपाने नटलेला परमात्मा वेगवेगळ्या तत्वप्रणालीने या जगामध्ये येतोय. अर्थात तो त्या त्या परिसरात, त्या त्या विभागात तो स्थानपन्न होतोय. घोटवळ ग्रामस्थांचं बहुपुण्य असेल, गतजन्मातली किंबहुना या सद्यस्थितीमध्ये थोरा मोठ्यांची काहीतरी संकल्पना असेल, आणि त्याच्यामध्ये अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेला प्रस्तावित करत भगवान परमात्म्याने सगुण रूपामध्ये आले. पूर्वी होते ते देवच होते, पण रूप कळत नव्हतं. आला ना वा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आज पूजा करता येते, आज नाव घेता येतंय. कोणते देव होते कदाचित आम्हाला ज्ञात असतील, अज्ञात असतील, कुठेतरी चौकशी अंती आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागली. आणि अंतःकरणामध्ये जे भाव प्रकट झाले, त्या भावाचं साक्षात रूप म्हणजे आपलं हे वैभवशाली असलेलं मंदिर. मग ते बापूजी महाराजांच्या निमित्तानं इतर देवतांचं सुद्धा स्थानपन्न होणं, नवे नवे या निमित्ताने ते आपल्या गावाला, आपल्या घराला येणं, हे सुद्धा भाग्य आहे. देवघरात आला आला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला. भक्ती सन्माने पूजिला. आला आला देव पुढे पाहुणेर पंगती, पुढे पाहुणेर पंगती, संत द्विजरुंदे शोभती, संत द्विजरुंदे शोभती शोभती. देवघरा आला पाहुणेर पंगती. गावाच्या गाव ग्रामदेवतेचं आगमन. देव एकटं स्वतंत्रपणे येऊ शकत नाही. एखादा आमदार खासदार तो एकटा आला आणि निघून गेला असं कधी घडत नाही. त्याच्याबरोबर लवाजमा असतो. मग एक बापूजी देव असते, मग सौरंगी देव त्यांच्या बरोबर आहे. या अधिष्ठान ग्रामदेवतेच्या बरोबर असलेले एक प्रमुख देवता, जे आपलं नामाभिधान करत नाहीत, पण तिथं अस्तित्व मात्र अजून धरून आहेत. कधी कधी यादीमध्ये आम्हाला पाहिलं जातं
देणगी दिले पण नाव नाही सांगितलं. तशी देवता एक अधिष्ठान देवता आपल्या समोर आहे. आधी पूजा अर्चा करायची झाली, अभिषेक करायचं झालं तर त्या देवावर करावं, ही आमची परंपरा आम्हाला सांगून जाते. देव घराला येतोय नुसतंच येत नाही, त्याची पूजा अर्चा सुद्धा झाली पाहिजे. जर आलेल्या देवाचं आतिथ्य नीट जर झालं नाही तर देव कदाचित आपल्याला शापित करतो. निमंत्रित आमंत्रित असलेल्या व्यक्तीचं स्वागत जर नाही झालं तर जितका राग त्या व्यक्तीला येतो तशाच पद्धतीचा राग देवाला येतो. म्हणून देवाचं स्वागत इतकं आतिथ्यपूर्वक या ग्रामस्थांनी केलं की ते कौतुकास पात्र आहे. काय केले त्यांनी? पुढे आरंभोनी कथा, पुढे आरंभोनी कथा, बुक्का माळ गंध अक्षता, बुक्का माळ गंध अक्षता, अक्षता ब्रह्मानंदे. देव आला म्हणजे आनंद झाला नाही असं कधीच घडणार नाही. देवाचा मूळ स्वभाव आहे सच्चित आनंद. मानवी जीवनामध्ये जर आनंद व्यक्त झाला की समजावं देवाचं अस्तित्व आहे, आणि मानवी जीवनामध्ये अस्तित्वाचा आनंदच नसेल समजायचं देवच नाही. आनंद स्वरूप असलेला परमात्मा स्वतः आनंदी होतो आणि जगाला आनंद देतो. आज गावातील ग्रामस्थ सोडा, पण माझ्या माय लेकी ज्या कुठे सासरी गेल्या असतील, माहीर वाशिनी म्हणून पुन्हा इथं आले एक आनंद व्यक्त करा. लहान लहान मोठी मोठी माणसं जी दूर आपल्या व्यस्त कामा कार्यासाठी गेली ती मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. हा आनंद नाही तर काय? या साधू संतांचं येणं या देवाचं अस्तित्व प्रदान करणं आहे, आणि म्हणूनच त्याची पूजा अर्चा नीट झालीच पाहिजे. पुढे आरंभोनी कथा. ग्रामस्थांनी एक नियोजन घेतलं. नुसतं मंदिर बांधायचं नाही, नुसतं कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा नाही, तर देवाला आवडणारी गोष्ट म्हणजे हरी कथा. आणि काय सुदैव आमचं असं, आमच्या सप्त्याचं योजना एक दिवस पलीकडे गेला, पण त्याला लागूनच ही मुहूर्त निघाला. अगोदर मुहूर्त कितीतरी आले पण ते काही जमले नाहीत. कुठल्या तरी अडचणी निर्माण झाल्या का देवाला वाटत होतं की याच निमित्तानं आमची सेवा पण व्हायला पाहिजे. भविष्य काळातलं वर्धापन दिन याच सप्त्यात मुहूर्त आम्हाला एकच मिळाला, सप्त्याचं आणि मुहूर्त वर्धापन दिनाचं. काय देवाची योजना आहे. अरे याच 3-3.5 दिवसामध्ये तुम्ही आम्ही एकत्र यायचंय, या देवाचं आतिथ्य करायचंय, या देवाचं पूजन अर्चन करायचंय. मी सांगेन नंतर वेळ मिळाला तर काय करायचंय आपल्याला वर्धापनाच्या निमित्तानं, ते हेही फार महत्वाचं आहे. मग महाराज म्हणतात त्याची कथा, मग देवाला आवडते ती कथा. ही कृष्ण कथा असेल, भगवत कथा असेल, त्याची लीला असेल. आज 3-3.5-4 दिवस आम्ही त्याची कथा ऐकतोय. पुढे आरंभोनी कथा, बुक्का माळ गंध अक्षता. आणि हे आरंभ झालंच, कथा झाली. त्या कथेमध्ये सगळे न्हावून निघाले, आनंदाचा जल्लोष झाला. किती जल्लोष झाला. संत वृंद या ठिकाणी आले, अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक दिंडी चालक, दिंडी मालक, वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळी माणसं, एक प्रतिष्ठित माणसं सुद्धा इथं विनम्र होऊन देवाच्या दर्शनाकरता येत आहेत. आणि मग तो जो आनंद आहे तो तुम्हाला मला मिळतो या साधू संतांच्या निमित्तानं, या देवताच्या निमित्तानं. म्हणून निळा मणी ब्रह्मानंदे, निळा मणी ब्रह्मानंदे, नाचती उभय तानंदे, नाचती उभय तानंदे. देव
भाग्यवान आहोत आपण. ज्या दिवशी आपल्याला गुरु महाराज भेटतात, ज्या दिवशी आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं, ज्या दिवशी भगवंताच्या अस्तित्वाची चाहूल लागते, तो दिवस फार महत्वाचा आहे. ज्ञानोबराय तर सांगतात, आजी संसार सफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. संसार सफळ होतो. आणि म्हणूनच या भगवंताच्या आगमनाने या झालेल्या वातावरणातली ही विस्तृतता, आनंददायी ही सेवा आपण सगळेजण पाहता, त्याचा आनंद घेत आहे. आणि याच आनंदामध्ये तो आनंद द्विगुणित राहावा, त्या आनंदाचं वारंवार स्तवन व्हावं, ते वारंवार सेवन करता यावं, या इच्छेनं आजचा अभंग आहे. नीट ऐका. अभंगाची पार्श्वभूमी फार महत्वाची. भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये मिळणारा जो आनंद आहे, तो जीवाला आनंद देऊन जातो. जो आनंद तो स्वतः समाधानी होतो आणि इतरांना सुद्धा सुखी आणि समाधानी करण्याच्या प्रयत्नात राहतो. नवे नवे नाही केलं तरी होतो. परमात्म्याचा आनंद घेतलेल्या माणसांनी जरी रस्त्याने चालत गेलत ना, त्या सुखी परमात्म्या माणसाकडे पाहिलं ना, तर दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष हा. एखादा महात्मा जावा, त्याच्याकडे बघितल्या बघितल्या सगळ्या दुःखाचं विस्मरण व्हावं आणि सुखप्रदान व्हावं, याच्यापेक्षा दुसरं वेगळं चैतन्य काय आहे. आणि तोच आनंद आम्ही या परिसरामधले ग्रामस्थ मंडळ आपल्या ग्रामदैवतेच्या या स्थानपन्नतेनंतर आजच्या अंतिम रात्रीची असलेल्या कीर्तन सेवेमध्ये एक इच्छा जगद्गुरु तुकोबराय व्यक्त करतात. ती इच्छा आपण सगळ्यांनी करायची, माझ्यासहित आपण सगळ्यांनी इच्छा करायची. भगवान परमात्म्याची इच्छा म्हणजे, तुकोबरायांची इच्छा म्हणजे देवाकडे केलेली इच्छा कोणती आहे, त्याला आस असं शब्दप्रयोग केलाय. आस म्हणजे इच्छा. आधार तो व्हावा ऐसी आस करी देवा, ही इच्छा माझी जवळ. काय इच्छा आहे? तुकोबरायांची इच्छा सांगायची झाली तर त्या तिसऱ्या चरणातली इच्छा महत्वाची आहे आणि त्याच्यावर सारा अभंग आहे. सेवेच्या अभिलाषे मन बहु झाले पिसे, तुझी सेवा करायला मिळावी यासाठी माझं मन वेड झालंय. आणि परत एकदा बोलून जातो, जोपर्यंत मनाचं वेडेपण सिद्ध होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ नाहीच. कुणी असू द्या, देव जरी झाला तरी त्याला सुद्धा वेडच व्हावं लागेल. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी. देव जर वेडा होतोय भक्ती करता, मग तुम्ही आम्ही भक्तांनी का होऊ नये. म्हणून तुकोबरायांची इच्छा किती गोड आहे, आपल्या परमार्थिक विचारधाराला प्रवृत्त करणारी आहेत, आनंद पुन्हा पुन्हा प्राप्त करणारी आहेत, मानवी जीवनाला समाधानी सुखाकडे नेणारी ही इच्छा आहे. या इच्छेचं वर्णन आज आपल्याला करायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या मनात ही इच्छा आजची नाही आहे, जन्मोजन्मातली ही इच्छा माझी अशीच राहिली आणि शेवटपर्यंत ती तशीच राहणार. कसं चिंतन नीट आहे का? तुकाराम महाराजांनी आत्तापर्यंत जेवढे जन्म घेतले त्या सगळ्या इच्छा पूर्ण होता होता याही युगामध्ये त्यांची इच्छा तशीच आहे आणि पुन्हाच इच्छा शिल्लक राहते. काय आश्चर्य आहे. मग त्याचं वर्णन असं केलंय, खादले से खावे, भेटलेचे भेटे आवडी. जे खाल्लंय तेच खावं वाटतं, जे ना भेटलंय त्यांनाच पुन्हा भेटावं वाटतं, ही आवड आहे. आणि ती आवड जगद्गुरु तुकोबरायाने निर्माण झाली. त्या सेवेच्या अंतरंगातून तुकोबराय देवाकडे प्रार्थना करता, देवा विनंती करतो आधार तो व्हावा. आधार म्हणजे तुझं साह्य व्हावं. बरं का, आधार म्हणजे इथे काय आहे, तुझं साह्य व्हावं. कशासाठी साह्य व्हावं हे चिंतन आपल्याला महत्त्वाचं सांगतोय. तुझी साह्यता मिळावी. परमार्थ करत असताना तुझं जर साह्य आम्हाला मिळालं तर परमार्थ सुखरूप होतो आणि तुझं साह्य जर नाही मिळालं तर परमार्थ द्या सोडून, पण संसार सुद्धा सुखाचा होत नाही. म्हणून देवाचं साह्य महत्त्वाचं आहे. आणि असं जर साह्य मिळावं ही इच्छा तुकोबराय व्यक्त करतात. याच्यापेक्षा देवा तुकोबराय म्हणतात, माझ्याकडे कशाची इच्छा नाही. म्हणून आधार तो व्हावा ऐसी आस करी देवा,
आणि असा आधार मला मिळण्याकरता देवा फक्त आधाराची गरज आहे, साह्यतेची गरज आहे. काही मागत नाही तुमच्याकडे, तुमचं काही कमी होणार असंही नाही. कायवेचे समाधाने, मला आधार देण्याने तुम्हाला काही कमी होणार नाही. मग तुम्ही मला असं का निराधार ठेवता? आणि जर ठेवत असाल तर देवा तुला सांगून जातो, ज्या रूपाला तू आलायस ना, हा रूप तुला तुझं दिलेलं नव्हतं, याला आम्ही निर्माण केलं. आज त्याला आम्ही तुला रूप दिलं. बोला घोटवळकर, बरोबर आहे की नाही? रूपाला होता का तो? नव्हता रूपाला. आम्ही भक्ती केली, आम्ही भावना व्यक्त केली, त्या ठिकाणी आमचं अंतर मन ठेवलं, सगळ्यांच्या साक्षीत्वाने त्याचा विचार केला आणि तुला नावा रूपाला आणलं. म्हणून देवा, अरे भक्ता पराधीना, तुझं रूप तुझ्याजवळ नाही आहे, आम्ही ठरवू तसं तुला व्हावं लागतं. एवढा प्रभू भावे जेणे संपुष्टी राहावे. अरे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. कालच आपण कीर्तनात ऐकलं, 12 दिवसाचा असलेला कृष्ण आणि 23 वर्षाची असलेली राधा, त्या राधेनं त्याला मोठं करावं, त्याच राधेनं आपल्या वयाचं आणून ठेवावं. अरे कृष्णाला लहान असताना मोठं करण्यात मध्ये राधेचं प्रयत्न आहेत, राधेची पुण्याई आहे, राधेचे विचार आहेत. तसं भक्ताच्या विचाराने देव सिद्ध होतो. म्हणून देवाच्या सिद्धतेचा विचार देवाला जाणीव करून देत. अरे भक्ता पराधीन, तू पराधीन आहेस, आमच्या अधीन आहेस, तुझी ताकद नाही स्वतंत्र येण्याची, पण आम्ही तुला निर्माण केले किंवा तुला जन्माला घातले, तेव्हा तुझं एक फार महत्वाचं आहे, तुला आम्हाला आमचे प्रयत्नाने समाधान देणं गरजेचं आहे. वेडाला अभंगाचं धावतं चिंतन आपल्या सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विस्तृतरित्या अभंगाकडे वळण्यापूर्वी तूर्त प्रस्तावना थोडक्यात अशी सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड नामयज्ञ सप्ताह 16 वय वर्ष 18, बरोबर ना? 1.5 तपाच्या पूर्तीकरता आपण प्रयत्नपूर्वक आलो आणि 1.5 तपाच्या निमित्तानं माझ्या परमात्म्याने पुन्हा एकदा आपल्या रूपाला आकार देत स्थानापन्न झाले. मी सगळ्या ग्रामस्थांच्या, अगदी लहान मुलांपासून तो वयोवृद्धांपर्यंत, स्त्री अबाल वृद्धांपर्यंत मी सगळ्यांसाठी खरंच मनपूर्वक तुमचं कौतुक करतोय. इतकंच नाही, तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श व्यक्त ठेवलात, आदर्श दिलात. आज 41 दिवस जी माणसं एक दिवस जात नाही, आता कळलं ना तुम्हाला? जी माणसं एक दिवस जात नाही ती 41 दिवस त्यापासून दूर राहिली. इतकंच नाही महाराज, जी काही मंडळी व्रतस्थ राहिली तर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. अहो ब्रह्मचारीत सुद्धा त्यांनी पालन केलं, ब्रह्मचारित्व. कल्पना करा, अरे आपण संसारिक आहात, आहार आमचे असतील ते भोगदायक आहेत, आणि तरी सुद्धा आम्ही व्रतस्थ राहणं केवढं कठीण आहे. आणि आज तुमच्या त्या प्रयत्नाला यश म्हणून देव या ठिकाणी आला. मी पुन्हा एकदा सांगून जातो, बापूजी देव आपल्याला वाटायला सोपं आहे, बापूजी आहेत महाराज, हे भगवान शंकराचे अवतार रूप आहेत. काल आपल्याला बघितले गेले, जिथे जिथे शक्तिपीठ आहेत त्या त्या ठिकाणी त्या शक्तीच्या आश्रयाकरता, त्याच्या रक्षणाकरता या देवतांची निर्मिती झाली आहे. आणि त्या देवतांनी जर काय केलं असेल तर शक्ती आणि त्या शक्तीचं प्राकटीकरण झाल्यानंतर, म्हणजे ज्या ठिकाणी 52 ठिकाणी त्याचे जे शक्तीची पीठ तयार झाली, अवघ्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. म्हणून लक्षात घ्या, 52 तुकडे झालेल्या त्या देवीच्या प्रत्येक तुकड्यापासून एक एक शक्तिपीठ तयार झालं. भगवान शंकराने सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी रक्षणाप्रित्यर्थ जावं लागेल. असे हे बापूची देवता या ठिकाणी स्थानपन्न आहेत. मग ती कालकाई मातेच्या निमित्तानं असेल, चेरोबा हाही सुद्धा त्याच्यासाठी रक्षक म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आहे. सौरंगी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा सहकार्य म्हणून त्यांच्या ठिकाणी त्याचा अस्तित्व आहे. मदतेच नीस म्हणतो ना आपण, सहाय्यक म्हणून हे सौरंगी आहे. बाकी प्रमुख देवता बापूजी देव आहे. आणि या शक्तिपीठाचं रक्षक म्हणून, आणि त्याचं आता जे मानपान म्हटलंय तो चेडोबा, त्यालाही त्याच्यापासून बाजूला ठेवावं लागतं. या सगळ्यांच्या अस्तित्वाला थोडं वेगळेपण आहे बरं का, म्हणून यांची स्थानं पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवली गेलीत. याला कारणच आहे, काही कडक देव आहेत, काही सौम्य देव आहेत आणि काही शांत देव आहेत. कदाचित अंतरंगात मध्ये असलेले शांत देव आहेत, बाहेर असले हे थोडे कडक देव आहेत. म्हणून सगळ्यांनी या गोष्टीचं पालन करायचं बरं का. ग्रामस्थ मंडळांना माझी विनंती असेल, अशी सुचिरभूतच असताना आपण या मंदिराच्या आवारात आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करा. सुचिरभूत नसाल तर थोडंसं संयम पाळा
आणि सुचिरभूत होऊनच देवाचं दर्शन घ्या. विठाला म्हणून या सगळ्या गोष्टीचं रक्षण करणं आपलंही आद्य कर्तव्य आहे. मी येतोय लगेच अभंगाच्या चिंतनाकरता येतोय. या देवतांच्या या आगमनानंतर आमच्या या परंपरे अंतर्गत असलेला नामयज्ञ सप्ताह सोहळा, तसं विचार केला तर घोटवळ गावातील सप्ताह काय आत्ताचा 18 वर्षांचा नाही, याच्या पूर्वीचा आहे तो. फक्त नव्याने नूतनीकरण झाल्यानंतर आणि पुन्हा त्याची स्थापना करल्या म्हणून त्याला वर्ष आम्ही 18 दिलं. कारण मला आठवतंय मी ज्या वेळेला लहानपणी इथे आलो होतो त्यावेळेला धोंडूबाबा होते. धोंडूबाबांच्या बरोबर या ठिकाणी आलो होतो आणि बराच वेळ झाला आमची दिंडी निघायची वेळ आली होती आणि दिंडीला वाजपी नव्हता. वाजपी त्यावेळेला बोलायचं. म्हटलं एवढी दिंडी आहेत, लोक सगळे आहेत, टाळ घेऊन सगळे उभे आहेत, मग थांबलेत का? मग नंतर लक्षात आले ते पकवाजी कोण, तर आमचे चंद्रकांत बाईत ते येतील तेव्हा पुढची दिंडी सुरू होणार होती. म्हणजे तेव्हाची ओळख आहे बरं का मला त्याची. या माणसामुळे दिंडी सुरू झाली. मला असं आश्चर्य वाटतं. बरं काय होतं, कधी कधी एकच माणूस असला ना की त्याला बहुमान असतो. गावात एकच वाजवणारा असला ना त्याला माहिती आहे मी गेल्याशिवाय भजन सुरूच होणार नाही. ते सगळ्यात उशिराच येतं आणि त्याला वाटतं नाही. बघा एखाद्याची अशी एक व्यवस्था असते, मी गेल्याशिवाय गाडी सुटणार नाही म्हणणारा माणूस शांतपणे येतो आणि मला नंबर लागेल की नाही म्हणणारा पहिला येतो. बाकीचे पहिले असतात नाही, हे सगळ्यात मागे असतात. चला, धोंडूबाबा असताना मी इथून पाहिले ही दिंडी त्यावेळेला होती ना, एका बाजूला महिला वर्ग आणि एका बाजूला पुरुष वर्ग. अरे बाप रे, नजर पोचत नाही इथपर्यंतची दिंडी तो सोहळा होता त्यावेळचा. म्हणजे मला अजूनही ते त्या स्थळ आठवतंय. अगदी दुपारची वेळ पण 10, 10:30, 11 वाजले असतील. पाय भाजत होते त्यावेळेला. पण आम्ही कसे बसे तिथून या प्रवास करून आलो. आल्यानंतर त्या भर उन्हामध्ये काही अर्धसं साकारलेलं मंडप, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे पांढरे कपडे घेतले, 2 बाजूला इकडून तिकडून ताणले की झाला आमचा मंडप तयार. काही रंगरंगोटी वगैरे काही नाही. याचा कापड त्याला, त्याचा कापड याला, इकडे तिकडे जोडायचं. काही माणसं उगाच उभ्या राहिली होती. आणि या अवस्थेमध्ये त्यावेळचा परमार्थ पण आनंद इतका होता, घरादाराला विसरून गेले होते. आजही तीच परिस्थिती तुमच्याही भागामध्ये अजूनही आहे. म्हणजे वेळ आली तर घरात कुणी असेल नसेल याची काही पर्वाच नाही. कुणी काय घेऊन गेलं तरी आमचा देव रक्षण करताय, काय भावना असेल, या भावनेतून आपण सगळेजण या ठिकाणी परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालं. आता मला फक्त इथे यायचंय. काय चिंतन आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भक्ती परमार्थातला जो आनंद आहे तो अनुभवला. एखाद्या गोष्टीचा आनंद मिळाला, त्या आनंदामध्ये तो समरस झाला, तो आनंद पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, पहिला आनंद उपभोगता आला पाहिजे आणि घेतलेला आनंद त्याची पुनरावृत्ती मिळावी म्हणून सतत प्रयत्न असतात. मी एक वाक्य बोलून जातो, जमलं तर पटलं तर बघा, नाही तर द्या सोडून. काय होतं, माणसांनी व्यसन करू नये असं आम्ही किती जरी म्हटलं तरी, बोला ना लवकर, तरी आम्ही काही सुटणार नाही. कारण काही गोष्टी अशा आहेत की त्या व्यसन म्हणजे आम्हाला लागलेलं एक प्रकारची सवय, त्यातमध्येच मिळणारा आम्ही आनंद अनुभवतोय. आम्हाला आनंदाचा दुसरा रंगच माहिती नाही. घेतल्यानंतर आनंद मिळतो असं जर म्हणणारे असतील तर न घेता आनंद व्यक्त करतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. काय आहे, आम्हाला आमच्या बुद्धीला थोडं डिप्रेशनला टाकते ती दारू आहे. थोडंसं बोलतो आणि पुढे चालतो. मला फार विस्तार करायचा नाही, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. किती खाली जातं, आपल्यालाच कोणी किती फसवतं हे सुद्धा कळत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच्या ठिकाणी एक रस्त्यावर टॅक्सी उभी होती. 5 स्टार हॉटेलमधनं एक माणूस आला. तो लेझिम खेळतच आला. तो त्या टॅक्सीवाल्यासमोर उभा राहिला. त्याला विचारलं, गेटवे ऑफ इंडिया चलेगा क्या? आता तुमच्या लक्षात आलं की नाही? जे मुंबईला गेले असतील त्यांना कळेल. ताजमहल हॉटेल इकडे बाजूला आहे, त्याच्यावर रस्त्याच्या अगदी पलीकडे तुमचा तो गेटवे ऑफ इंडिया. टॅक्सीवाल्याला विचारतो, गेटवे ऑफ इंडिया चलेगा? तो म्हणतो चलेगा. त्यांनी गाडी स्टार्ट केली, मीटर टाकला, दरवाजा उघडला, आतमध्ये त्याला घेतला, गाडी तिथंच रेस केली. तुमच्या लक्षात आलं तर बरं होईल. एक मिनटं फक्त त्याला तिथं बसवलं, इकडचा दरवाजा उघडला आणि सांगितलं, ओ देखो गेटवे ऑफ इंडिया. तुमच्या लक्षात आलं ना? या दरवाजाने घेतलं, हा दरवाजा उघडला आणि तो गेटवे ऑफ इंडिया दाखवलं. तो बघा, अच्छा कितना रुपया हो गया? तो 100 रुपया.
त्यांनी 100ची नोट काढली आणि त्याला दिली. वर तो म्हणतो, मेरी सलाह मानो, इतनी तेज गाड़ी मत चलाओ, गेट ऑफ इंडिया कब आया मुझे पता ही नहीं चला. अरे गेल्यास कुठं तू? गाडी सुदभर हलवली नाही. हा, म्हणजे आम्हाला किती मूर्खामध्ये काढलं जातं. या ज्या नश्वर असलेल्या या आनंदामध्ये व्यस्त असलेली तुम्ही आम्ही सगळे जीव आहोत. मी आता आनंदाचे वेगळे भाग सांगतोय तुम्हाला. तुम्ही आम्ही या नैश्वर असलेल्या, नास्तिक असलेल्या, कुसक्या सडक्या असलेल्या याचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतो. खरा आनंदापासून आम्ही वंचित होतो. मी उदाहरण अजून माझ्या जीवनातलं एक प्रत्ययाला सांगतो. मुंबईमध्ये एक कीर्तन झालं आणि त्या कीर्तनामध्ये मोठे श्रीमंत माणसं त्या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आली होती. गर्भश्रीमंतच म्हणावी लागेल त्यांना. कीर्तन ऐकलं, कधी ना ऐकलेला माणूस पण तो थांबला आणि नंतर कीर्तन झाल्यानंतर मला फक्त एवढं सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन ऐकलंय, मला असं वाटतंय, माझी इच्छा म्हणून इच्छा व्यक्त झाली, तुम्ही थोडंसं माझ्याकडे फराळाला आलात तर बरं होईल. मी गाडी ठेवतो, ड्रायव्हर ठेवतो, तुम्ही गाडीत बसून या, ड्रायव्हर तुम्हाला घेऊन येईल. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर त्या गाडीमध्ये बसलो. अगदी ती गाडीसुद्धा अशी कोट्यावधी रुपयाची गाडी असेल ती कदाचित. ती बसताना सुद्धा अशी भीती वाटत होती, इतकी ती गाडी. आणि ती गेटवर जाऊन उभे राहिली. सिक्युरिटीने दरवाजा उघडला, आतमध्ये बंगल्यामध्ये गेलो. फर्स्ट फ्लोअरला आम्ही गेलो आणि आम्ही जाण्यापूर्वी त्या व्यक्तीनं एवढा टेबल सजवला होता, मला थोडा वेळ वाटलं आमदार झाल्यासारखं वाटतंय. कारण हे एवढं सगळं आम्हाला बुवा लोकांना कधी मिळेल नसेल. ते आम्हाला ते बघायला मिळालं आणि हे माझ्याबरोबर असलेले बाकीचे सगळे इतर लोक होते. मी त्या पदार्थांकडे पाहिलं, कधी न पाहणाऱ्या वस्तू पाहिल्या आणि मग मनात वाटायला लागलं, वा वा काय सुख आनंद आहे. असं म्हणत परत विचार केला, आता जर हात लावायचा आणि सुरुवात करायची तर माझ्याबरोबर आलेली ती काही त्या पद्धतीची नाही. लक्षात येतं ना तुम्हाला? आमच्याकडे तो नवरदेव असा उष्टावलीला न्यायची पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का? त्या नवरदेवाला त्या पाय धुवून आतमध्ये नेलं, त्याच्यावर तिथं त्याला बसवलं. त्यांनी जर त्या पदार्थाला हात लावला रे लावला की आक्रमण. आम्ही अनुभवलंय ते. सगळे तुटून पडतात. हाय कुणाला मिळते न मिळता रे, भजीचे तुकडे तुकडे, एखादा कांद्याचा पीस येतो. पण तसले आपण घेणारी माणसं. म्हटलं आता इथं आक्रमण झालं तर बुवा लोकांची इज्जत जाईल. मग मीच विचार केला, आपणच स्वतःहून हाताने द्यायचं. सगळं ताट उचललं, मी एक एक पदार्थ एकेकाच्या हातावर ठेवत गेलो. त्यांच्याबरोबर आलेला ड्रायव्हर त्याच्याही हातात ठेवत होतो. त्यांनी मला खुणेने सांगितलं, नको घ्या तुम्हीच. मी म्हटलं अरे प्रसाद म्हणून घे तू, चालू द्या. मला असं वाटलं तो विनम्र आहे, साहेबांच्या समोर तो प्रसाद म्हणजे हा घेणार नाही असं वाटलं होतं. पण साहेबांनी त्या खिडकीतून किंवा त्या ह्याच्यातून दरवाजातून बघितलं, काचेतून त्यांना दिसलं हा घेत नाही. माझा कळत न कळत अपमान होईल की काय म्हणून त्यांनी त्याला सांगितलं, हे घे घे म्हटल्यानंतर तो तिथून बाहेर आला. माझ्या पाठीमागच्या बाजूला गेला, समोर असलेली गॅलरी, कळलं असेल तुम्हाला काय केलं. माझ्या तेव्हा लक्षात आलं, 1,500-2 हजाराची बर्फी समोर ठेवली. 5 पैशाच्या तंबाखूसाठी त्यांनी 1,500 हजाराची बर्फी काय केली बोला ना तुम्ही आता, नाकारली. बरोबर आहे की नाही? काय किंमत होती ती? 2 रुपये का 5 पैशाची ती तंबाखू. पुढे आई किती रुपया, 2 रुपये 5 रुपये, आता काही वाढली असेल किंमत, मला काही माहिती नाही. पण तेवढ्यासाठी एवढी मोठी किंमत, एवढा आनंद तो टाकून देत होता. मी त्याच्याकडे नाही पाहत, मी आपल्याकडे पाहतोय. आम्हाला सुद्धा भक्तीतला तो आनंद नाही घेता येत. कारण संसाराचे जे काही सुखाचे सोळे आहेत ना, ते बोळे आहेत ना, आम्ही आमच्या तोंडात ठेवले. आम्ही काय सुख घेणार या भक्तीतला? आम्हाला कधीच सुख मिळालं नाही. पण तुकोबारायांसारखे महात्मे म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवे बर, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. यांना सर्व सुख वाटलं, आम्हाला नाही. मग तुकोबाराय काय? तुकोबाराय सुद्धा सर्व सुखाचे अधिकारी होते आणि त्या अधिकाराचा अनुभव घेतल्या कारणाने तुकाराम महाराजांना तोच आनंद पुन्हा मिळावा, पुन्हा मिळावा. कारण त्याचं कारण आहे, मागचे संस्कार माणसाला प्रवृत्त करतात. तुम्ही आम्ही जर भक्ती करत असू तर समजायचं आपले मागचे संस्कार आहेत, आणि आपण भक्तीला लागलोच नाही तर समजायचे आपल्यावर अजून संस्कार झालेले नाहीत.
मागच्या संस्काराच्या निमित्तानं तुकोबाराय म्हणतात, देवा मी जेवढे अवतार घेतले तेवढ्या वेळेला मी तुझ्याबरोबर होतो, तुझी सेवा मी करण्याचा प्रयत्न केला, या सेवेचा मला जणू छंद लागलाय आणि या छंदामुळे मला ती सेवा पुन्हा पुन्हा मिळावी ही इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता माझी इच्छा म्हणजे ते माझ्या मनाचं वेडेपण असेल आणि या वेडेपणाला अभंगाच्या 3ऱ्या चरणात शेवट म्हणजे या अभंगाला धरून बोलतोय मी. सेवेच्या अभिलाषे मन बहु झाले पिसे, याचा अर्थ याच्या अगोदर तुकोबारायांनी सेवा केलेली दिसते. कुठे कुठे सेवा केली आहे चला कल्पना करा. अंबरीशीपासून तुकोबारायांची परिसीमा ऐका. अंबरीशी हे तुकोबारायांचं पहिलं अवतार मानलं जातं. ते निर्धारित नसलं तरी पण तिथून सुरुवात आहे. चला अजून पुढे चला. या अंबरीशी नंतर राजाचं भक्त प्रल्हाद म्हणून तुकोबारायांचा अवतार आहे. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद सेवा करत होता. म्हणजे कोणती सेवा करत होतो तुकोबाराय? म्हणजे असं आपण जर म्हणायला लागलं सेवा म्हणजे काय हो, तर त्याचं उत्तर नीट ऐका.
सेवा ते आवडी उच्चारा देवा ते आवडी उच्चारावे नाम देवा ते आवडी उच्चारावे नाम देवा ते आवडी उच्चारावे सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद भ्रम अमंगळ. महाराज म्हणतात बघा, सेवा करणं म्हणजेच काय? देवाचं नाम घेणं. ऐका आता बरं का, सेवा म्हणजे काय? देवाचं नाव घ्यायचं. भक्त प्रल्हादाने काय केलंय? देवाचं नाव घेतलं. काय म्हणायचं? तो नारायण 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 बसलेल्या लोकांनी सांगा, आपण रोज म्हणतो की नाही, खाण तशी, बोला बोला लवकर, खाण तशी आणि रक्त तशी नाती, असं काहीतरी म्हणतात ना. खाण तशी. भक्त प्रल्हाद कोणाच्या पोटी जन्माला आला? विसरलात की काय? हा, भक्त प्रल्हाद कोणाच्या पोटी जन्माला आला? हिरण्यकश्यप. कोण आहे? राक्षस. आणि भक्त प्रल्हाद काय नाव घेतोय? नारायण. कसं शक्य? आता तर आपण म्हणालो खाण तशी. हे कसं काय घडलं? हे घडलं कसं? म्हणून मी परत बोलतोय, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमार्थाचा अंग आला समजायचं आपलं पूर्व पुण्य आहे. कुणाची तरी वडिलोपार्जित आपली पुण्याई आपल्या गाठीशी आहे. बोलायचं कसं? भक्त प्रल्हाद असा का निघाला? का नारायण म्हणायला लागला? त्याचं कारण आहे सत्वर उच्चार. सत्वर प्रल्हाद सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. काय म्हटलं माहिती? बिंबला. कसं झालं असं? हिरण्यकश्यपाची पत्नी इंद्र पळवून नेत होता. नारद महर्षी भेटले. इंद्राला सांगितलं चूक करू नकोस, पतिव्रत आहे तू, काय निमित्त नाही नेतोयस, तुला माहिती नसलं तरी तिला जर कळलं, शाप दिलं तर अधपतन होईल, सोड तिला. हिरण्यकश्यपाची पत्नीला तिथं रानातच सोडलं. नारदाने सांगितलं, तिला सोडलं. सोडल्यानंतर ती नारदाच्या पर्णकुटीत गेली. नारदाच्या पर्णकुटीत एक टेप रेकॉर्ड चालू होता. कुठला? बस एवढंच. नारायण 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 नारायण, त्याचं सतत नारायण. त्या टेप रेकॉर्डचा परिणाम कुठं झाला? ती गर्भार होती, तिच्या बाळ आतमध्ये पोटामध्ये होतं आणि त्याच्यावर त्याचा परिणाम झाला. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल. आता कल्पना करा, भक्त प्रल्हाद असताना सुद्धा तुकाराम महाराज नारायण नारायण म्हणत होते. एक अवतार संपला. पुढे चला, त्रेतायुगामध्ये या. तुकाराम महाराजांचं अवतार कार्य म्हणून त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून जन्माला आले. ते रामभक्त होते, म्हणजे रामाची सेवा केली. आपल्या सगळ्यांना माहिती होतं, सगळ्यांना माहिती आहे. अंगदही बलवान होतं तसं. मारुतीरायाच्या ठिकाणी त्यालाही पाठवलं तरी चाललं होतं. पण कुंभकर्णाचा मुलगा त्याचा मित्र होता, ते लहानपणी छेडाछेड करत होते आणि त्याला सांगितलं होतं, तो जर वैतागला आणि त्यांनी जर उलट हात केला तर तुझी ताकद चालणार नाही, म्हणून तो गेला नाही अंगद, नाहीतर अंगद आधी गेला असता. हे काही रामायणातले भाव आहेत, लक्षात घ्या. चला, मला काय फक्त सांगायचं आहे, अंगद असताना सुद्धा रामाची सेवा केली. आता आपल्या लक्षात घ्या, मला सेवेच्या अभिलाषे म्हणायचंय. बघा, संस्कार कुठून कुठून कसे कसे येतात. तुमच्यात माझ्यात जर असेल तर समजायचा सेवेचा अंतर्भाव आहे आपल्यामध्ये. ही जमा आपली जवळ असली पाहिजे. चला, नारद महर्षी म्हणजे त्या ठिकाणी प्रल्हाद बोलायला लागले, अंबरीशी नामचिंतन करत होते. त्याच्यानंतर आता आपण अंगदाकडे आलो. अंगद देवाची सेवा करत होता. अंगदाचा अवतार संपला आणि द्वापार युग आलं. त्याच्यामध्ये उद्धव होता. तुकोबार आहे, हे उद्धवाचा अवतार आहे. म्हणजे उद्धव हे देवाचं अगदी प्रति, म्हणजे कृष्णाच्या बरोबरीचा उद्धव दिसत होता. हा रंग आला होता बरं का त्याला. म्हणजे ते का? उद्धवाला जवळ असल्यामुळे. इतकंच नाही, कृष्णानं भागवत सांगितलं ते उद्धवाला आणि गीता सांगितली अर्जुनाला. बघा, दोन वेगवेगळे तत्व. देवाच्या सान्निध्यात राहिल्याचा परिणाम म्हणून सेवेचा अभिलाष राहिला. आणि तेच तुकाराम महाराज परत उद्धवानंतरचा अवतार आहे नामदेव महाराज. नामदेव महाराज कुठे? देवाच्या जवळ, लाडके भक्त. आणि तेच तुकाराम महाराज म्हणजे सगळ्या आवृत्तीमध्ये जर पाहिलं तर सेवा अंतरंगामध्ये रुजले, ती बिंबले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सेवेच्या अभिलाषे मन बहु झाले पिसे. आणि हे माझं मन वेडं झालंय, मला कुठूनही सेवा करण्याची इच्छा आहे. सेवेचा काय भाव असतो ते एक विचार तुमच्या पुढे ठेवतो आणि लगेच पुढे चालतो. रामायणामध्ये प्रसंग असा आहे, जरा ऐका थोडंसं, 2 मिनटं. रामायणामध्ये काय घडलं? रावणाचं युद्ध झालं, रावण मारला गेला, विभीषणाच्या हातात लंका दिली आणि सगळेजण उड्डाण, म्हणजे हे सगळे घेऊन, सैन्य घेऊन, वानर घेऊन अयोध्येमध्ये रामप्रभू आले. आता इथं मोठी कथा आहे. या रामप्रभूच्या आगमनानंतर प्रत्येकाला प्रत्येक वस्तूचा म्हणजे त्याचा पाहुणचार केला गेला. ज्याला श्रमपरिहाराचा कार्यक्रम म्हणा किंवा तुमचा मान सन्मानाचा कार्यक्रम म्हणा, सगळं सगळ्यांना दिलं, फक्त मारुतीलाच काय दिलं नाही. सगळं सगळ्यांना दिलं पण मारुतीला काय दिलं नाही. मारुतीला काही दिलं नाही म्हणून कदाचित मारुती रुसले असंही म्हणता येत नाही. बरं, मारुतीला नाही दिलं म्हणून बाकीच्यांना थोडासा आनंद. बघा, आमचा नंबर पहिला, तुमच्या लक्षात येते ना? पत्रिका छापायची झाली तरी नाव कुणाचं वर आहे त्याच्यावर अवलंबून, त्याच्यावर भांडणं आहेत. बरं, नुसतं नाव वर असून चालत नाही, नावचा फॉन्ट कुठला आहे तो पण त्याच्यावर लक्ष असतं माणसाचं. कुठल्या फॉन्टमध्ये टाकलंय, ते ब्रॉड केलंय का, त्याला नॅरो केलंय का, हे सगळ्याच्यामध्ये. तसं मारुती रायाला काही दिलं नाही. बाकीचे म्हणतात, अरे मारुतीला काही दिलं नाही, मारुतीला काही दिलं नाही. मारुतीला काही दिलं नाही त्याचं कारण काय होतं माहिती नाही. प्रभू रामचंद्रांनी त्याला एक प्रश्न विचारलाय. बघा मारुती रायाकडे, ऐका सगळ्यांनी. मारुतीला विचारलं, मारुती तू कोण आहेस?
मारुती तू कोण आहेस? प्रश्न कुणाचा आहे? रामाचा प्रश्न आहे. कुणाला? मारुतीला. तो आत्ताचा मारुती असताना, म्हणजे आत्ताचा बोलतोय मी, त्यांनी जाणीव करून दिली असती. आता कळते का मारुती कोण आहेस? लक्ष्मणाला शक्ती लागली होती, द्रोणागिरी रातोरात आणायचं होतं, तेव्हा नाही कळलं मारुती कोण आहेस? ऐरावण मैरावणी तुम्हाला पाताळात नेलं, त्या देवीला बळीच दिला असता, तिथं मी आलो, तुमचं रक्षण केलं, तेव्हा नाही कळलं मारुती कोण आहे? लंकेमध्ये सीतेला नेऊन ठेवलं, तिचा शोध घेऊन मी परत आलो, तेव्हा नाही कळलं मारुती कोण आहे? आता विचारताय मारुती कोण आहे? असं नाही विचारलं मारुतीने, मी सांगतोय फक्त. मारुतीने असं विचारलंच नाही. पहा, प्रश्न करते कोण आहेत त्यावर आपले प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतात. रामाचा प्रश्न आहे, मोठ्यांची भाषा आहे, उत्तर त्याच पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे. मारुतीरायाने उत्तर दिलं ते ऐका, फार महत्वाचं उत्तर आहे, आम्हालाही कळावं ते उत्तर. मारुतीने देवाला सांगितलं, देवा मी कोण आहे सांगू? देहबुद्धीनं विचारलत ना, देहबुद्धीनं, तर मी तुमचा दास आहे. शरीराने मी तुमची सेवा करतो, मी तुमचा काय आहे? दास आहे. जीव दृष्टीनं तुम्ही पाहिलं, जीव बुद्धीनं, तर मी तुमचा अंश आहे. जीवाच्या दशेचा विचार केला तर मी तुमचा अंश आहे. ममई अंश जीवलोके. आणि आत्मतत्वाचा विचार केला, आत्मतत्वाचा, तर तुम्ही आणि मी एकच आहोत. सर्वा घटी राम देहादे तुमच्यात पण नाही माझ्यात पण तोच आहे. याचा अर्थ एकतत्वाने मी आणि तुम्ही एक आहात. ही उत्तर आहेत मारुतीरायाची. या मारुतीरायाला सेवेतून बाजूला करायचा प्रयत्न. आता महत्वाचा घ्या, सेवेचे अभिलाषे. मारुतीरायाला सेवेतून बाजूला करायचं. रामरायण म्हणजे आता काय करायचं आहे? राम तिथे लंकेत होतं तोपर्यंत ठीक आहे. आता राम सीता एकत्र आले, त्यांना एकत्र येता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. हा मारुती सारखा सारखा मध्ये असलं तर ते बोलायचे कधी? जर काहीतरी प्रायव्हसी पाहिजे की नाही? नवरा बायकोला बोलायला, काहीतरी चालायला, काहीतरी थोडंफार. अरे तुम्ही मध्ये असलं तर काय, व्यवहारातल्या गोष्टी नाही पण कुठंतरी अंतर्मनातल्या गोष्टी असतील ना, बोलू द्या त्यांना. असं म्हणत त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला, मारुतीला बाजूला काढायचा, मारुतीला ह्या सेवेवरनं काढून टाकायचा, सेवा करून द्यायची नाही. मारुतीला सगळ्यांनी सांगितलं, मारुतीला आता तुमचं काम संपलेलं आहे, रावण मारला गेलाय, आता तुम्ही आपापल्या घरी. कळतं ना तुम्हाला? काल पण कीर्तनात प्रवचनात सांगितलं की नाही, आता तुम्ही घरी जा. लोक काय म्हणाली? अरे घरी जाऊन जो आनंद मिळणार नाही, जो तुमच्या संगतीत मिळत होता, तो घरी कसा मिळेल ना? आम्ही का जात नाही त्याचं कारण काय? इथं आनंद आहे, तो घरात नाही. घरात गेला तर हरिपाठ सुरू होतो, तुमचा सोडून द्या आता बाकीच्यांचं. काय काय आनंद आहे? काही नाही आनंद. म्हटलं मग काय? मारुतीला घरी जा. मारुती म्हणता आमचं घरच नाही. तू का म्हणे? हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी, माझं पाय वेगळे, राहू द्या ना तुमच्याजवळ. मारुतीरायाने बाकीच्यांनी सांगितलं काही गरज नाही. मारुतीरायन म्हणाले, बघा असं नका करू, कामावरनं एखाद्या माणसाला काढून टाकणं म्हणजे तो अपमानही नाही का? एवढी वर्ष सर्व्हिस केला, काही शो कॉज, काही नोट तक्रार नसताना, काहीच कारण नसताना जर काढून टाकलं, काय परिणाम होईल? मारुतीरायाला काढलं म्हणजे केवढा वाईट परिणाम आहे. मारुतीराय म्हणाले, बरं काही चूक काय ते सांगा. म्हणजे चूक काही नाही, तुम्ही आता कामावरनं रजा घ्या, रिटायरमेंट घ्या, व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या. मारुतीराय म्हणाले नाही जमणार. म्हणे मग मारुतीरायाने प्रश्न केला, बघ मी समजा काही प्रश्न उत्पन्न केले, त्याची उत्तर जर सापडली तर ठीक आहे, नाही सापडली तर मी तुम्ही म्हणता तसं. मग देवाने आंघोळ केली तर मग त्याला टॉवेल कोण देईल? लक्ष्मण म्हणाला मी देईन. नाही त्याचे कपडे देवाचे लागले तर सीता म्हणाली मी देईन. मग देवाला देवपूजेचं पाणी वगैरे, हार फुलं, भरत म्हणाला मी आणून देईन. बरं देवाची पूजा झाल्यानंतर देवाला नाश्ता वगैरे, शत्रुघ्न म्हणाला मी देईन. म्हणजे सगळ्यांनी ठरवलंच होतं काय, मला रिक्वेस्ट केली तर ठेवाल काय? म्हणे चालेल. मग एवढ्याच वेळेला येईल. मारुतीरायांनी टिचकी धरली नाही, रामाच्या पुढं उभे. लक्ष्मण आता मध्ये काय, जांबाई कधी पण येऊ शकते ना, आता काय बोलायचं? ना आता काय? मारुतीराय बाजूला व्हायला तयार नाही. याला बाहेर काढायचं बघतोय तर हा कायमचा जागेवर राहिला. हे पाय रोवलंय. सेवेच्या अभिलाषे महत्वाचं, हे चिंतन लक्षात घ्या.
मारुतीला टिचकी धरून हातात उभे. सगळ्यांनी शेवटी सांगितलं काय राहू द्या त्या टिचक्या, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला तुम्ही कामावर नकोच. मारुतीराय म्हणाले ठीक आहे मग मी चाललोच. मारुतीराय बाहेर गेले आणि जिथंच गेले तिथून भजनाला सुरुवात केली, त्या टिचक्या वाजवायला सुरुवात केली आणि भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात केली. बोलो श्रीराम जय राम जय जय बोलो श्रीराम जय राम जय जय बोलो सुरुवात केली. बोला ना, बोला पटकन. टिचक्या वाजवा. मला वाटतं तेव्हापासून निघालो महिलांचं भजन. काय गाणी सुरुवात, गणपतीत नाचतात की नाही, टाळी पण नाही, कशावर काय ताल धरत असतील. मारुतीने तसले ताल धरले आणि मग काय मारुती प्रभूच्या त्या ताल धरल्याबरोबर टिचक्या वाजवायला सुरुवात केली. भजनात दंग झाले आणि प्रभू रामचंद्राच्या जांभया काही थांबायला तयार नाही. वैद्य बोलवले, हाकीम बोलवले, अरे काय झालं, काय देवाला काय झालं, काय त्याच्यावर ना पान वगैरे उतरला, काय दृष्ट काढली, काय करायचं ते उपचार केले, पण जांभई काही येतं ती थांबे नाही. देवाचं तोंड दुखायला लागला, काहीतरी करा. जांभया चालूच. आता हे कोण करतोय, नंतर लक्षात आलंय कामावरनं कोणाला काढले, त्याला शोधा. कधी कधी एखाद्याची इच्छा राहते ना, त्रासदायक असतं बरं का, ती इच्छा भोवते. म्हटलं शोधा त्याला. त्याला सगळं शोधून काढलं. हे बाबा एका झाडाखाली मस्तपैकी भजन करत बसले होते. त्यांनी सांगितलं हे मारुती. नंतर लक्षात आलं त्याच्या टिचक्या चालू आहेत, एक टिचक्या बंद कर. तो म्हणाला हे बघा, तुमचे नियम फॉलो करायला मी आता तुमच्या कंपनीतला कामगार, आता माझे नियम माझ्यासाठी. मला कोणी आता सांगू शकत नाही तू किती वाजता हजर राहायचा, किती वाजता बंद करायचा, किती वाजता चालू करायचं. तुमचा माझा काही संबंध नाही. म्हणे नाही तुम्ही बंद कर. नाही नाही जमणारच नाही. नाही हो करता करता शेवटी सांगितलं काय, कायमचं रुजू करत असाल तर मी बंद करतो. सेवेच्या अभिलाषे मन बहु झाले. शेवटी रामप्रभूचे त्या टिचक्या थांबल्या, देवाची जांभई थांबली आणि मारुतीराया कायमचं सेवेच्या जवळ राहिला. म्हणून दास्यत्व निकट हनुमान पै केली, म्हणून देखील रामचरण. मारुतीराया तिथं आहेतच. म्हणजे हे परस्पर भाव. महाराज म्हणतात हे माझ्या निमित्तानं माझी इच्छा निर्माण झाली, मला भजन सेवा करण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी देवा तुझा आधार पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. आधार तो भावा, आधार तो भावा, आधार तो भावा, आधार तो आधार
जोरातच वर आता इथं सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी वाजवणारे, गाणारे, बघणारे, स्टुडिओ रेकॉर्डिंग हे चालू आहे त्यांच्यासाठी पण आहे ना. हां. आता आपण मुद्द्यावर येऊ. आधार व्हावा. काय आधार? आधार म्हणजे काय? वेगवेगळे शब्दप्रयोग आहे का? आंब्याच्या डहाळीला भरपूरशे आंबे आले की आंबा काय होतं, ती फांदी वागते. तिला काय देता? बोला ना लवकर. आधार. पण त्याला वेगळ्या भाषा शब्दात आहे, टेकू टेकू. त्याला काय दिलं आपण? त्या फांदीला तुटू नये म्हणून तिला काय दिला? आधार. एखादा वासा असतो, तो आता फार जुना झाला, तो वरचा लोड जास्त झाला, ते सुद्धा वासा खाली यायचा प्रयत्न करतो, मध्येच आपण त्याला काय देतो? टेकू. दुसरा एक शब्द सपोर्ट. काय म्हणतो आपण त्याला? सपोर्ट. म्हणजे आधाराचा दुसरा अर्थ काय आहे? टेकू म्हणा, सपोर्ट म्हणा. पहिला आधार झाला. आता दुसरा आधार घ्या. 1.5 तास झाले बुवा कीर्तन सुरू झाल्यापासून बोलताय. आता गोष्ट सांगितली, त्याला कशाचा? काय नुसत्या वारावरच्या कथा सांगता काय? कसलं आहे ते? रामायणात आहे की महाभारतात आहे की पुराणात कुठल्या आहे? त्याचा काय आधार? बोला, आधार बोला. तुमच्या मनाचं सांगू नका. म्हणजे त्याला आधार म्हणजे काय? पुरावा. आता कळलं का तुम्हाला? त्याचा काय ते आधार सांगा म्हणजे काय? पुरावा द्या. म्हणजे कळलं ना तुम्हाला? आधार म्हणजे काय? पुरावा. आधार म्हणजे अगोदर काय सांगितलं? टेकू. पुढे फार गरीब परिस्थिती हो त्यांची. त्या पोराला कुणाचाच आधार नाही, तो निराधार आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबातल्या माणसांनी त्याला काय दिला? आधार. आज तो त्याच्या पायावर उभा राहिलाय त्या कुटुंबानं दिलेल्या आधारावर. म्हणजे काय केलं? आधार म्हणजे काय केलं? आता सहाय्य. काय शब्द प्रयोग आला आता? त्या कुटुंबाने त्याला काय केलं? सहाय्य केलं. म्हणून आज हित पदावर तो येऊन बसलाय. अगदीच कसलाच काय कळत नसेल तर तुमची आमची ओळख आहे, त्या ओळखला सुद्धा आम्हाला दिलाय तो कार्ड. बोला लवकर. कसला कार्ड? तुम्ही जिवंत आहात त्याचा पुरावा. काय? आधार कार्ड. बरोबर की नाही? अहो कळणार कुणाचा नसेल तर त्याचा तरी आधार. जिवंत आहोत का मेलोत याला आधार आहे. चला आज आपल्याला बघायचं आहे सहाय्य. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती करण्याची इच्छा जरी आमच्या मनात प्रबळ असली तरी देव सगळ्यांची इच्छा स्वीकारत नाही, सगळ्याची सेवा स्वीकारत नाही. क्षीरापतीच्या अभंगामध्ये एक शेवटचं चरण जरा ऐका. राग येतो देवा तुका म्हणे निघे सेवा. तुका म्हणे निघे सेवा. राग येतो देवा. एखाद्या माणसाला राग आला ना, तो कुठली सेवा घ्यायला तयार नसतो. जरा घरात पण बघा, राग आला ना, तुम्ही चहा सांगितला तेव्हा दिला नाही, नंतर चहा दिला तर चहा तिथंच ठेवून जातो. चहा घेत नाही, थंड होऊन जाते, माशी पडते त्यात. काय आला? बोला ना लवकर. राग आला तसाच निघून जातो. राग आला काही घेत नाही. राग आला. बरं असा राग काय आमच्याकडं कमी आहे का?
बाकी कसला ताला स्वराचा राग नाही कळला तर हा राग भरभरून पुरलाय. पावला गणित आमच्या जीवनामध्ये रागच आहे. म्हणून या ठिकाणी देव सुद्धा जर राग आला तुमची सेवा घेत नाही. तुम्ही जर दिलेली सेवा जर तो घेत नसेल तर तुमच्या त्या देण्याच्या अर्थच काही. मी परत बोलतोय, आज ग्रामस्थांनी खरंच सांगतो तुम्हाला, देवांनी तुमची सेवा स्वीकारली हो. मला माहिती नाही इथलं सगळं, पण इतिहास पाहिलं मी थोडं. या मंदिरात प्रवेश करायचं झालं तर एक बांध होता फक्त. त्या बांधावरनंच पुढं मंदिरात जाणार होतो. जाता येता बराच मनामध्ये सगळ्यांच्या कालवा कालव होती. काय होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. सगळे प्रयोग थांबले. माझ्या बापूजी देवांनी काय किमया केली माहिती नाही. आणि आमच्या दीपक शेठना सांगितलं, जा ते येऊ पण नको, घे तुला कसं बांधायचं ते बांधून घे. काय सेवा स्वीकारली ना, किंमत ठरली नाही, नाही घेतली, सेवा आहे. आणि मी सांगू ना तुम्हाला, फार मोठी सेवा त्यांची सुद्धा योगदानातून झाली म्हणायला हरकत नाही. आज चिंतन करण्यासारखं आहे. देवानी सेवा स्वीकारली त्यांची, तुमची माझी सेवा स्वीकारली आहे आज. म्हणून काही अडचणी समस्या जरी आल्या तरी तिथल्या तिथे सीमित झाल्या, त्या पुढे आल्या नाहीत. ज्या कुटुंबामधून मयत कार्य घडलं त्याही कुटुंबाने तुम्हाला कुठेही बंधन ठेवलं नाही. देवाचं काम आहे, करून घ्या. बापूजी देवाने दिलेले हे एक प्रकारचं आपल्यावर योगदान आहे. म्हणून मी म्हटलंय, सेवा घेताना सुद्धा देव तुमची सगळ्यांची परीक्षा घेऊनच घेतली त्यांनी सेवा. म्हणून ही सेवा कायमची स्वीकारावी यासाठी आजचा अभंग आहे. देवा, चुकलं असेल, वर्षभरात तुझ्याजवळ येता येणं झालं असेल, नसेल, काही आमच्याकडनं अपराध घडले असतील, पण तू सेवा घेत यासाठीच आम्ही इथे आलोत. आणि म्हणून या सेवेचा तू मला आम्हाला साह्य हो. म्हणून अभंगाचं एका ठिकाणी साह्याच्या बाबतीत बोलतात, आत्ता मज साह्य भक्ती घडेल. तू जर सेवा करून घ्यायचं ठरवलं तर आज आम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवले. करोनामध्ये बरीच गेली, का नाही गेली? आपण का नाही गेलो? देवाला काहीतरी करून घ्यायचं होतं, किमान हे मंदिर तरी उभं करायचं होतं. नाही म्हटलं तर आमच्यातले काय 2500, 2000, 5000 घ्यायचे होते, देवाला घेतले देवांनी आमच्याकडनं. आणि एवढं मोठं भव्य दिव्य आम्हाला ह्याला साक्षीत्वानं ठेवलं. ही सेवा देवानी घेतली आपली. आपण भाग्यवान समजा. कुठूनही कसंही कोणत्याही रूपाने का होईना, पण देव सेवा घेतो. आणि यासाठी देवा तुझी मला गरज आहे, आता मज साह्य येथे करावे देवा. तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. सगळ्यातून बाजूला काढ आणि माझ्याकडनं सेवा घे. कशी असेल तन मन धन जे असेल ते अर्पण केलं आणि आम्ही त्याची सेवा करावी. महाराज यासाठी तुझ्याकडे प्रार्थना आहे. आधार तो व्हावा ऐसी आस करी देवा. आणि देवा तू कसा आहे, तुझ्याकडे भरपूर ऐश्वर्यता आहे, तुझं विचाराचं धन आहे आणि त्या विचाराच्या धनाला मला तुझी आधाराची गरज आहे. आणि यासाठी तुझ्याकडे काही कमी नाहीये, तुझ्याकडे भरभरून आहे. अभंगाचं द्वितीय चरण. तुम्हापाशी काय उणे, तुम्हापाशी काय उणे, तुम्हापाशी काय उणे, तुम्हापाशी काय उणे. काय रे ते समाधान,
तुम्हापाशी काय येऊ नये. तुम्हापाशी काय येऊ नये. बाकीचे किती असले तरी उपयोगाचे नाहीत बरं का. देव सोडून कोणाचाच उपयोग नाही. तुम्हाला आणि मला वाटत असलं ना ही सगळी कामाची आहेत, कोणीच नाही. हे सगळे तिथल्या तिथं राहणार आहे. तुमच्या मनात जरी आलं ना तरी बदल लगेच करणारा देव आहे. बघायचं तुम्हाला आपल्यावरनं अनुभव घ्या. एका माणसाने तुमच्याकडे आले, दीपक शेठ काही करा 2000 रुपये द्या. दीपक शेठ काही करा मी तुम्हाला 2 दिवसात परत करतो 2000 रुपये. आता तुम्ही येतोयच मी लगेच 5 मिनिटात तुम्ही तयार ठेवा. दीपक शेठच्या मनात आले देऊ का नको देऊ, कळतंय तुम्हाला. दीपक शेठकडे नाही तसं नाही, पण देऊ का नको देऊ, देऊ देऊ करता करता दीपक शेठला वाटलं 2000 नको 1000 देऊ. ठरवताना दीपक शेठने ठरवलं किती 1000 देऊ, 2 नको 1च देऊ. 1 देताना जेव्हा नोटा काढल्या त्यापैकी 1 नोट आतमध्ये ठेवली नाही, 1च नोट दिली. आता बोला किती दिले, 500 दिले. म्हणजे देता देता सुद्धा मनात किती विचार येऊन गेले. आणि ते प्रतिकृतीमध्ये जेव्हा येतं कृतीमध्ये तेव्हा साक्षात नाही मिळत महाराज. देव सुद्धा देताना अशाच पद्धतीने तुमच्यावर कदाचित देत असेल. पण तुकोबाराय म्हणता देवा तुझं साह्य आम्हाला मिळालंच पाहिजे, कारण बाकीच्यांच्या आधारावर मी आज थांबलो नाही. पांगुळ झालो देवा नाही बैसलो जयावरी सैराट ते जाय खेटीता कुंभ काठी खुंट दरडीन पाय आधार नाही कोणी मज पाप न पाय दाते हो दान करा जाते म्हणणं हो. आधार नाही कोणी मज बाप आणि माय आधार नाही. आता आई बाप जिथं आधार नाही ते बाकीची कधी आधाराला मिळतील. चला आणखी एक होतं, होत से खेद चित्ता काही नाठवे उपाय जात होतो जन्मागे तोही सांडिला आधार भीत मी झालो देवा काय ज्यालाचे फळ. मला सांगा आधार कुठंच नसतो. आधार देवाशिवाय या जगात दुसरं कुणाचाच नाही. आज पृथ्वी स्थिर आहे याला कारण देवाचा काय आहे, आधार. तुम्ही आम्ही उभे आहोत, बोला ना लवकर. आधार आहे. नाही कळलं तुम्हाला. एखादी काठी उभी करा, अशी राहते का उभी? हवं तर 2 लावा त्याला, राहते का उभी? मग ही कशी उभी राहिली, का पडत नाही? कधीतरी विचार करा ना. 2 पायासारखे 2 बांबू घ्या आणि बांधून ठेवा, राहतं का उभं बघा. मग तुम्ही आम्ही कसे राहतो, काय आहे? बोला ना लवकर तुम्ही. कुणाचा? त्याचा जर आधार नसेल तर कुठल्या कुठं लगेच पडू. हे आधार आहे, समजून घ्या. आपल्याला आज उभं केलंय आधार आहे. मग त्याची सहाय्यता व्हावी, शरीराच्या दृष्टीने नाही भक्तीच्या दृष्टीने. म्हणून भक्तीच्या अभिलाषे किंवा सेवेच्या अभिलाषे मन बहु झाले पिसे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणता देवा आणि तू हे दिलं पाहिजे आणि तुझ्याकडे एवढं सगळं आहे, काय एवढे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी. तुमच्याकडे काही नाही, तुमचा अधिकार मोठा आहे, तुम्हाला काही कमी नाही. अरे मला तुम्ही दिलत म्हणून काय कमी होणार आहे? आता एकीकडे सांगतो तुम्हाला, पांगुळ झालो देवा नाही हात आणि पाय. आध्यात्मिक वर्णन आहे का? हात आणि पाय नाही असं नाही पांगुळ. ज्याला विवेक नाही आणि ज्याला वैराग्य नाही, विवेकाचे हात आणि वैराग्याचे पाय. ज्या भक्तीमध्ये वैराग्य तत्वाचे पाय नाहीत, ज्या भक्तीमध्ये विवेक नाही म्हणजे हात नाहीत, आणि पांगुळ झालो म्हणजे काय? पाय नाही. पाय नाही म्हणजे काय? वैराग्य नाही. भक्तीत विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय भक्ती घडता येत नाही. परमात्म्याकडे सगळं आहे म्हणून त्यालाच म्हणायचं तुझा आधार व्हावा. आणि यासाठी तुकाराम महाराज शेवटी सांगता देवा शेवटी तुला आमच्याचमुळे जन्म मिळालाय. तुझ्याकडे सत्ता जरी आज आली असली तरी ती सत्ता देणारे आम्हीच आहोत हे मात्र विसरू नकोस. अभंगाच्या शेवट अरे भक्ता
जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हो विठ्ठल माझा 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 मला आधार मिळावा म्हणून मी या ओशेने म्हणतो मला पण आधार मिळावा. आधार तो व्हावा. घोटवळकरांचं अतिशय प्रेम, ही जो शृंगार आहे हे मुलाला सजवण्यात मिळणारा जो आनंद आहे ना तो इथे आहे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. बाळाला नाही कळत काय कोणते कपडे घातलेत, कसे दिसतोय तो नाही कळत, पण त्याला सजवण्यात आईला आनंद मिळतो. तसं घोटवळकरांना हे सजवण्यात त्यांना मिळणारा आनंद आहे. खरं तर त्यांचा आनंद त्यांनी अनुभवला. जाता जाता फक्त मी एवढंच सांगून जाईल, हा आनंद माझा, अर्थात हा स्वागत आहे तो माझा नसून ही जी सेवा आहे माझ्या वाट्याला जी आली आहे ती परंपरेअंतर्गत आलेली आहे. आमचे वैयक्तिक त्यामध्ये योगदान नाही.
या परंपरेचे अधिष्ठान स्वरूप जे आहेत ते स्वानंद प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी अलिबागकर बाबांचे प्रेरित असलेले, त्यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरित असलेले स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडू महाराज कोलटकर बाबांची ही सेवा आहे. आणि ही सेवा त्यांच्या पश्चात बाबांच्या जवळ जाते आणि तीच सेवा त्यात पश्चाताने माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. घोटवळ कुटुंबांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. विठ्ठला विठ्ठल 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 अनुभव घेतला क्षणभर. मेल्यानंतर कोण हार घालेल माहिती नाही, किती पडतील तेही माहिती नाही. आता तरी बघितलं, पुढचं काही दिसत नाही इतके पडलेत. माझे मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. हे भक्तीचं वातावरण आहे. शेवटचं चिंतन करतो, अगदी सेवेला पूर्ण विराम देतो. तुका म्हणे नारायण अरे भक्ता पराधीना तुका म्हणे नारायण. परवाच्या दिवशी दृष्टांत सांगितलंय, मी जरा वेगळ्या पद्धतीने थोडंसं बोलतो. मुंबईमध्ये गेलो होतो, कीर्तन झालं आणि त्या कीर्तन झाल्यानंतर एका घरामध्ये आमचं भोजन होतं. मी त्या मुलाला विचारलं, काय रे बाळा, नाव काय तुझं? अगदी छान छोटासा मुलगा, गोंडस दिसत होता. काय नाव? म्हणतो हेमंत. वा, म्हटलं छान आहे. शाळेत जातो का? म्हणे हो. म्हटलं कितवीला आहेस? म्हणतो 5वीला. म्हटलं मग वय काय तुझं? तो म्हणतो 5. शाळेत कितवीला जातोय? 5वीला. वय काय? 5. मी थोडं चापलो तुला. म्हटलं गंमत करूया. मग तुझ्या आईचं वय काय? म्हणतो 5. म्हटलं वडिलांचं वय काय? 5. पूर्वी माहिती आहे आपल्याला कॅसेट असायच्या, त्या गुंतल्या ना की तिथंच तेच रिपीट व्हायचं. म्हटलं याची कॅसेट 5वरच गुंतलेली वाटते, ती पुढं सरकत नाही. मी आपलं फेटा सोडलं होतं, कीर्तन झालं होतं. म्हटलं बाळा, काहीतरी गणित चुकतंय असं नाही वाटत? त्याने मला विचारलं, तुम्ही कीर्तनकार आहात काय? आत्ता मात्र मी चपापलो. का रे? म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला म्हणून विचारतोय. त्यांनी मला उलटं विचारलं, मला तुमचा प्रश्न पडला की तुम्ही कीर्तनकार आहात का म्हणून तुम्हाला प्रश्न पडला, नाही तर प्रश्न पडण्याचं काही कारण नव्हतं. म्हटलं असं नाही रे, कारण आहे म्हणून बोलतोय मी. तुझं वय 5 आहे, मी मान्य करतो 5 आहे तुझं वय, पण तुझ्या आईचं वय 5 कसं असू शकेल? तुझ्या आईचं वय 18 आणि 5 23 24 वर्ष असायला अपेक्षित आहे. साधारण 18 वर्षाचं लग्न आपण गृहीत धरू. त्याच्या पुढे एखादं वर्ष आणि त्याच्या पुढे तुझा जन्म म्हणा, मग ते वय 24 वर्ष असलं पाहिजे. वडिलांचं वय त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी आईच्या अधिक असलं पाहिजे. तुझं वय 5, आईचं वय 5, बापाचं वय 5. म्हटलं गणित नाही जुळत रे. तुम्ही महाराज आहात ना? परत मी घाबरलो, कारण लहान मुलं कधी काय पान उतारा करतील सांगता येत नाही. एकाने घरात आले मला विचारलं, महाराज एक प्रश्न विचारू? मी म्हटलं विचार. मला वाटलं लहान आहे, काय सांगेल? हत्ती फ्रीजमध्ये कसा बसेल? आता हा काय प्रश्न आहे? हत्ती फ्रीजमध्ये कसा बसेल? मी म्हटलं बा, हत्ती खूप मोठा असतो रे, तो पहिल्यांदा आपल्या घरातच येणार नाही, फ्रीजमध्ये सोड तो जाणारच नाही, तो पहिल्या घरातच येणार नाही. नाही पण बसायचं झालं तर कसा बसेल? म्हटलं विचार करायला लागला, कसा बसेल? म्हटलं
तो म्हणतो एवढं माहित नाही तुम्हाला, दरवाजा उघडून बसेल. तो बसेल का न बसेल, पण दरवाजा उघडून बसेल एवढं तर बोलतोय ना तो. लहान मुलं कधी काय उत्तर देतील काही भरोसा नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं चपापलो. एका वर्गामध्ये विचारलं होतं, मुलांनो उद्या भाकरी खाणारा कुत्रा काढून आणा. सगळ्या मुलांनी काही चित्र काढली, भाकरी खाणारा कुत्रा. काही कुत्राच निघाला असेल असं नाही, ती मांजर पण असेल, गाढव पण असेल, पण काढलं काहीतरी. एका मुलांनी काही काढलं नाही. बाई म्हणाले मी तपासायला घेते. तपासायला आल्या, पाठीमागच्या ह्याच्यावर आल्याबरोबर त्यांनी विचारलं काय भाकरी कुठे आहे. तो म्हणाला कुत्र्याने खाल्ली. अरे मग कुत्रा कुठे आहे. भाकरी खाल्ल्यावर कुत्रा राहिलेच कुठे, गेला घरी. काय मुलं उत्तर देतील. मी चपापलो, म्हटलं का रे 5 वर्ष मला पटत नाही. त्यांनी मला उत्तर दिलं, सांगू महाराज, माझं वय 5, माझ्या आईचं वय 5, माझ्या बापाचं वय 5. म्हटलं कसं काय. मी झालो तेव्हा ती, बोला बोला लवकर, आई झाली, नाही तर ती बाई होती. आता काय झाली. कधी मी झालो तेव्हा तो बाप झाला, नाही तर आधी तो कोण शामराव मामराव काय असेल नाव त्याचं, तो होता. झाला ना बाप. बर, म्हणजे आता कल्पना करा, मुलगा जन्माला आल्यानंतर आईचं मातृत्व निदान होतो, पितृत्व वरदान मिळतं. तसा भक्त झाला म्हणून देवाला देव पण मिळतं. म्हणून भक्ताविण देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले येर येरा, सोने एके ठाई हिरा. देवाशिवाय भक्ताशिवाय देव नाही आणि देवाशिवाय भक्त नाही. म्हणून लक्षात घ्या, आज तुम्ही आपण सगळेजण देवाचे भक्त आहोत. आपल्या देवताला जागृत ठेवायचं असेल, जरा ऐका, आता थोडंसं पटकन बोलतोय, याचं पावित्र्य राखा. या मंदिराला काय म्हटलंय. मंदिर, म वर अनुस्वार आहे. मंदिर, म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, एकत्र नांदते म्हणून त्याचं नाव काय मंदिर. या मंदिरात मी सुरुवातीला सांगितलंय सुचिरभूत जा. दुसरी गोष्ट, त्याची तेल वाद दिवा काय असेल, साफसफाई ते अगदी तशी ठेवा. यामध्ये कोणत्याही अर्वाच्य शब्द त्या ठिकाणी प्रयोग होता कामा नाही. यामधली जी बैठक असेल किंवा काय असेल ती शांततेच्या वातावरणातच असावी, अन्यथा ती बाहेर असावी. म्हणजे हे नियम आहेत ग्रामस्थ म्हणून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते नियम आहेत. काही ठिकाणी आहे आवाजवर चढून बोलता येत नाहीत, ते सभ्यता राखावीच लागते. सभा का म्हणते, सभ्यतेचं केलेलं वर्तन, म्हणून त्याचं नाव काय आहे सभा. म्हणून या सभ्यतेनं ते त्या ठिकाणी पालन झालं पाहिजे. दिवाबत्ती पूजन राहिलं पाहिजे, नैवेद्य झालं पाहिजे. आता सगळ्या माता भगिनींना मी पुन्हा एकदा सांगतो, हा झाला आपल्या यावर्षी. आता पुढील वर्षी वर्धापन दिन देवाचं होईल, म्हणजे देवाचा वाढदिवस होईल. पुढल्या वर्षी लक्षात ठेवा, पुढल्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी आपण जसं आहेर घरातल्या कुणाच्या तरी नातेवाईकाच्या मुलाला गेलो की 100-50 रुपयाचा आहेर काय असेल ते टाकतो, तसं त्या ठिकाणी देवाला सुद्धा आहेर द्यायचं. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, त्या दिवसाच्या निमित्तानं काय तुम्हाला देवासाठी द्यायचं ते समर्पण करा. एक पुंजी तयार होते, काय 100, 500, 1000, 2000 तुम्ही देऊन टाका. ती निधी तुम्हाला त्या देव कार्याला उपयुक्त ठरते. दुसरी गोष्ट महत्त्वाची, ज्या दिवशी तो देव आपल्याकडे वाढदिवसाच्या निमित्ताने स्थानपन्न असेल त्यावेळेला आपण वाढदिवस साजरा करू, घरातलं नैवेद्य आपल्या घरातलं तिथं गेला पाहिजे. म्हणजे त्या घरातलं नैवेद्य जाण्याकरता मी दीपक शेठ कालही तुमच्याजवळ बोललो होतो, हे व्रतस्थ तुम्ही आज राहिला तसं पुढील भविष्य काळात येणाऱ्या सप्त्याला सुद्धा एवढे दिवस नाही केले तरी आठवडा 15 दिवसाचं काहीतरी नियम करा आणि हे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करा. अजून एक थोडंसं एक गौरव म्हणून, अभिमानास्पद म्हणून, जसं दैव चैतन्य आपल्यामध्ये आहे तसं वीरश्री आपल्यामध्ये संचारली पाहिजे. माझी इच्छा आहे, मी फक्त व्यक्त करतो. आपण त्याचं पुढे कसं निर्वाळा करावा तो आपण सगळ्या ग्रामस्थांनी मिळून ठरवावं. या ठिकाणी एखादं अश्वारूढ म्हणा किंवा छत्रपती शिवरायांचा स्मारक या ठिकाणी व्हावं या निमित्तानं, म्हणजे तरुण पिढीला सुद्धा एक दिशा मिळेल, एक उत्सव करण्याचा एक आनंद मिळेल, एक स्वातंत्र्य मिळेल. जसं परमार्थातला हा आनंद आहे ना या मोठ्या ज्येष्ठांकरता, तसं तरुणांकरता. एखादे तरुण त्यावेळेला निर्णय करतील, रायगडावरनं ज्योत त्या निमित्तानं इथे येईल, आपल्या गावामध्ये सडा संमार्जन होईल,
त्या निमित्तानं शोभायात्रा निघेल आणि हे वीरश्री प्रत्येकाच्या तरुणांच्या हृदयामध्ये आणि ती नसा नसात भिनेल. यासाठी एखादं शिवमंदिर किंवा स्मारक या ठिकाणी जर करता आलं तर करण्याचा प्रयत्न करावं. जागा, वास्तू आणि आपलं सगळं पुन्हा वेगळं करायची आपल्याला काही गरज नाही. हे असं जर घडलं तर त्याहीपेक्षा आनंददायक होईल. अस्तु कार्यक्रम प्रसंगामध्ये आपण असलेल्या सगळ्या ग्रामस्थांच्या बरोबर मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर मृदुंग, सुंदर सिस्टीमसुद्धा आज आपल्याला लाभलेली आहे. आणि आपला हा सगळे विचार आपले जे काही दूरपर्यंत घेऊन जाणारे जे प्रभावशाली जे माध्यम ज्याला यूट्यूब चॅनल म्हणतो ते आदरणीय हरिभक्तीपरायण दिनेशजी महाराज वाडेकर महाराजांनी आपल्याला या गावाचा गौरव आणि या गावाचा उत्सव कसा असतो, कसं वेगळेपण आहे हे कदाचित या निमित्तानं आपल्या देशभरापर्यंत तो पोहोचला म्हणायला हरकत नाही. उपस्थितांमध्ये गायनाचार्यांबरोबर हे टाळकरी वृंद आहेत. आज ही तरुण मुलं या ठिकाणी, या छोटी छोटी मुलं ही बाळ गोपाळ आले. मी सांगू का तुम्हाला, गावातली ही मुलांना बघितल्यानंतर यांच्याबरोबरची मुलांना पण वाटत असेल नाही, कधीतरी वाटत असेल, एखाद्या आईला पण वाटत असेल काय पोरगा नाचतोय, अरे आपल्यासारखाच ही पोरं कुठंतरी असतील हो. गोरगरिबांची मुलं आहेत, ऊस तोडून करणाऱ्या माणसांची मुलं आहेत, पण केवढं समाधान आहे त्यांच्याजवळचं. त्याग बघा ना, आई वडिलांना सोडून स्वतः करायचं एवढं सोपं नाही आहे. एवढं सगळं सोडून यायचं, यासाठी परमार्थ पाहिजे. ही त्यागवृत्ती त्यांची आज आपल्याला कुठेतरी घेता आली पाहिजे. आज ही 20 मुलं जी बाहेरून आहेत, उद्या पुढच्या वेळेला 20 नाही पण किमान 5 मुलं तरी आपली उभी राहिली पाहिजे, ही इच्छा व्यक्त करावं. या विशेषत्वाने या ठिकाणी सेवेला माझ्या उपस्थित असलेले आमचे तीर्थस्वरूप आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तू महाराज कोलटकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य शेळके महाराज, बाळाराम महाराज शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज आंबेकर या ठिकाणी, मुंगेश्वर बाबा मरवडे आहेत. याचबरोबर अंबो तुम्ही आपण आहात, दीपक शेठ आहात आणि आपण सारी टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या पवित्र चरणाला प्रणिपात करतो. ज्यांनी या ठिकाणी योगदान दिले त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मी एक सांगून जातो, 100% मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ज्यांनी इथं पेरलंय ना ते उगवल्याशिवाय राहणार नाही. बापूजी तुम्हाला प्रसाद म्हणून का होईना पण निश्चित देतील. त्यांच्यासाठी या आपण केलेलं योगदान भगवंतापर्यंत निश्चितपणे पोचलंय. या 3.5 दिवसाची लहरी तुम्हाला आणि मला सांगून जात आहेत. त्यामुळे हा आनंद उत्सव राहतात. जुन्या मंडळींशी मी मगाशी बोललो, आपल्या पिताश्रींशी आणि इतर जी मंडळी होती, त्यांनी सांगितलं बास उघड्या डोळ्याने आम्ही हे 16 बघितला, आता आम्ही मरायला मोकळे. काय इच्छा पण किती गौरवास्पद आहे बघा. आणि असं वाटत होतं ना बाकी काही माहिती नाही पण एवढं तरी बघावं. आमचे पिताश्री स्वतः बोलले होते, आपला भागवत कथा एकदा मला ऐकू दे, माझी ती इच्छा आहे. आणि त्यांच्या इच्छेपोटी आमच्या परिसरामध्ये, आमच्या गावात, आमच्या पंचक्रोशीमध्ये, आमच्या तळवली गावात ती भागवत कथा या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी संपन्न केली. आजही आपल्याला पूर्णाहुती होते आणि या पूर्णाहुतीला माझ्या बापूजींकडे प्रार्थना असेल, धनम धान्यम आयोग्य आरुहू सगळ्यांना संपदा इप्सित मन प्राप्त्यर्थे, सगळ्यांच्या इच्छा मनकामना पूर्ण होत ही इच्छा व्यक्त करतो. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी
अलिबागकर बाबा, त्याचबरोबर सद्गुरू स्वानंद सुखनिवासी धोंडू बाबा कोलटकर आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह सोहळा पार पडत आहे ते सद्गुरू माऊली आमचे दत्तूबाबा कोलटकर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे गुरुवर्य मारुती महाराज कोलटकर यांच्या मार्गदर्शनातून हा आजचा नाम सप्ताह सोहळा आजचा शेवटचा दिवस, उद्या काला आहे आणि आजचा हा कीर्तन या सेवेकरता घेतलेला त्याने अभंग, आधार तो हवा ऐशी आस करी देवा, तुम्हापाशी काय उणे काय वेचे समाधानी, अतिशय गोड असं चिंतन या ठिकाणी, त्याच्यातून बरंच काही आपण पुढे काय करायला पाहिजे, देवाकडं काय मागावं, देव काय देणार आहे, देव कसा आहे, ह्या साऱ्या गोष्टीचं ज्याच्यामध्ये चिंतन आहे असा हा गोड अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा, तुकोबारायांचा या ठिकाणी अभंग त्यांनी घेतला आणि त्याचं विश्लेषण अतिशय सुंदर असं केलं. मी जास्त वेळ काही घेणार नाही आहे, परंतु अतिशय सुंदर अशा ह्या मार्गदर्शनातून आधी केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे खरोखर या ग्रामस्थांनी आमच्या दीपक शेठ जाधव सरपंच यांच्या टीमने या गावाच्या माध्यमातून या मंदिराची एक संकल्पना केली आणि ते मंदिर आज आपणाला आमचे देखील मगाशी महाराजांनी सांगितलं ते बरोबर आहे की आता काय पाहण्यासारखं दुसरं आशाच नाही की हे मंदिर पाहिलं, निव्वळ नुसतं समुद्र त्या मंदिराच्या जवळ आलं आणि वर नजर केली तरी असणारे दुःख सर्व निघून जाऊन समाधान वाटेल असं हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. सर्वांनी फक्त देण्याची दानत असली पाहिजे, देणारा देत आहे, देणारा देत आहे म्हणून घेणाऱ्याने घेत राहावे, परंतु देणाऱ्याचे हात मात्र आपल्या हृदयाशी ठेवावे, ओढून घेऊ नये एवढं मात्र निश्चित करायला पाहिजे की सर्व कामं पूर्ण होतात, मात्र देण्याची दानत असावी. आत्ताच या ठिकाणी आमच्या तरुणांनी दीपक शेठच्या माध्यमातून जी संकल्पना या ठिकाणी आमच्या महाराजांना ज्या वेळेला पुष्पमालिका सर्वांनी घातल्या त्यावेळेला अतिशय गहिवरल्यासारखं झालं, अतिशय सुंदर असं देखणं स्वरूप पाहायला मिळालं. असेच या तरुणांना प्रेरणा मिळावी आणि सर्वांनी आपल्या मनातील काय किलविश असतील किंवा आळस जो असेल तो त्यांनी झाडावा आणि या अशा परमेश्वराच्या सेवेमध्ये सर्वांनी संघटितपणाने या गावाच्या विकासामध्ये आपापलं योगदान द्यावं, म्हणजे या ठिकाणचं कार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. असो, मी जास्त बोलत नाही, परंतु या ठिकाणी आमचे ज्यांनी सतत आता ही परंपरा पुढे चालूच आहे, आमचे गुरुवर्य मारुती महाराज कोलटकर या ठिकाणी ते आपल्याला नेहमीच मार्गदर्शन पण करत असतील, परंतु आज केंद्र सरकारने देखील त्यांना डॉक्टरेट पदवी दिलेली आहे आणि त्याचबरोबर निवड डॉक्टरेट समाज प्रबोधनकार म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. आणि त्या निमित्तानं मी आमच्या दीपक शेठना सांगतो, दीपक शेठ आपण या ठिकाणी आमचे उपसरपंच केशव, आमचे अरुण भाऊ आणि त्याचबरोबर आमचे दीपक शेठ यांनी देखील या ठिकाणी यावं आणि आमचे मुंबईकर मंडळाचे दत्तू शेठ कसबले, आणखी आमचे सकपाळ संजयजी यांनी येऊन आपल्या महाराजांचं यथोचित स्वागत करावं, त्यांना शाल श्रीफळ मूर्ती देऊन त्यांचा गोड असा सत्कार या ठिकाणी आम्ही छोटेखानी करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.